तर मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा विषय असा आहे, आज ना जॉनी वन ना जॉनी टू, आज आहे ना आपला ओल्ड इंटरनॅशनल ट्रॅक्टर घेऊन आम्ही चाललो कारखान्यावर. तर याचा विषय असा होतोय का एवढा डायरेक्ट सायलेन्सर मधून जाळ फेकू राहिला. तर दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे जाळ निघतो. बघू शकताय, चालवायला पण आपला मित्र आहे. आज तर माझी खेप काय भरली नाही. आणि जॉन इव्हानचं तर काम चालू आहे, तुम्हाला माहितीच आहे, पिस्टनचं काम निघलेलं आहे. त्याच्यामुळं हा ओल्ड ओल्ड आपला इंटरनॅशनल ट्रॅक्टर घेऊन आम्ही आज चाललो कारखान्याला. तर चला बघू आता आपण. रोज त्या ट्रॅक्टरवर साऊंड आणि ते असायचे, पण आज आहे ना साऊंड बिऊंड काहीच नाही. साऊंड हाय बर का त्या साईडला, पण टेपच नाही, कारण की मालक काय गाणे ऐकत नाही. जेवण जेवण करून मस्त पैकी चाललो आम्ही कारखान्यावर. कारखाना जवळजवळ 10-15 किलोमीटर आहे. तर बघू शकता, रोड बी एकदम टापोटाप आहे मस्त पैकी, त्याच्यामुळे काही ताण नाही. आणि मागच्या साईडनं तर लाईटच नाही अजिबात. लोड पण बराच आहे आपला, जवळजवळ 22-23 टन लोड आहे. आणि या ट्रॅक्टरचं आपलं इंडिकेटर ते अख्खं बंद आहे, फक्त पुढले लाईट चालू आहे बस, बाकी काहीच नाही. आणि तेवढं ट्रॅक्टर चालू करतो तेवढं बस. आणि या ट्रॅक्टरच्या ब्रेकचा विषय असा आहे, याला 20-30% ब्रेक आहे. जवळजवळ अर्धा ट्रॅक्टर आहे ना आपल्याला गिअरवर कंट्रोल करावं लागतं, तेव्हा ट्रॅक्टर उभा राहतो. त्याच्यात हा एवढं तरी बरं आहे, स्टेअरिंग पावर केले पहिले साधी स्टेअरिंगमध्ये, तेव्हा लय अवकळ व्हायची. तर मित्रांनो, एवढी थंडी असून पण सायलेन्सर इतका जाळ फेकताय म्हणल्यावर विचार करा, याला जर उन्हाळ्याच्या दिवसात जर टारल्या जोडल्या आणि भर उन्हात जर वळलं तर कमीत कमी मी म्हणतो जाळच फेकाय बसलं. मला दमानात जाऊ आता, कारण की ओल्ड ओल्ड ट्रॅक्टर आहे ते, लय पळावल्यावर आहे ना काही कोटाना वाढू शकतंय. हा, आणि या ट्रॅक्टरला जवळजवळ आरशे बी नाही साईडचे, दोन्ही साईडना मागं पाहायचा विषय येत नाही. आता रात्रीचं आहे त्याच्यामुळं साईडने फोकस आल्यावर कळतं, पण दिवसाचं आहे ना लय जपून चालावं लागतं. हा, आणि मालकानं आजच दिले ट्रॅक्टर, नाहीतर हे ट्रॅक्टर आपल्याला लवकर शक्यतो भेटतच नाही, पण आज भेटलं ट्रॅक्टर.
फायनली आपण एक परच कारखान्यावर पोहोचलो आणि इंजन पण मस्तपैकी गरम गरम वाफ मारतंय. बरं झालं इथपर्यंत आलं. पेटला नाही ट्रॅक्टर. थंडीचा दिवस आहे म्हणून मापात जाळ फेकला. नाहीतर उन्हाळा असता आम्हाला आहे ना काळा तर झालाच असतो, पण मग 2-3 बादल्या संगच घेऊन फिरावं लागलं असतं आपल्याला. आणि आपण आहे ना गोदड्या ती सगळ्या मस्तपैकी याच्यात गोण्यामध्ये भरून आणलेलं आहे. तर मित्रांनो आता झोपायचं नेमकं कुठं तेच कळा ना आम्हाला. एक तर टापावर झोपावं का टेलरवर झोपावं तेच कळा ना. याच्यावर झोपायला काही नाही आणि पट्ट्या पूर्णपणे गंजलेल्या आहे. त्याच्यामुळं आपण आहे ना टेलरवरच झोपू. चला आणि तुम्ही बघा आता आम्ही वरती काय झोपतो म्हणून. आता ट्रॅक्टर बिक्टर बंद केला. बरोबर नंबर आल्यावर नंबर टेकर उठवायला येतो. तोपर्यंत आपण आराम करू. तर गोदड्यान ते काढ, मी टायर ते चेक करतो. टायर बिर नीट आहे का बघून घेऊ, नाहीतर आपण झोपायचं आणि टायर आहे ना रात्रीचं टेकायचं. इकडे बघू शकतोय बैलगाड्या रात्रीच्या चालल्या खाली करायला. आपण आहे ना मस्त आता वर जाऊन झोपू. आता तुम्ही म्हणशाल तुम्ही काय पागल बिगल झाले काय, कोयता कारखान्यावर येऊन मारू तर नाही बरं का. ते कसं आहे माहिती आहे का, ऊस आहे ना खालीवर आहे त्याच्यामुळं कोयता मारू राहिला मित्र. म्हणजे आपलं आराम नीट झाला पाहिजे ना, नाही का, नाहीतर काय उपयोगाचं नाही. बघू शकता सगळीकडे कसं आहे, पूर्णपणे आपले सगळे ड्रायव्हर भाऊ झोपलेले. इकडे पूर्ण अड्डा ते बस ना कमार. तर आता फायनली मस्त ऊस बीस आपण कुट्टी करून टाकली. तर मित्रांनो फायनली आपण गोदड्यान ते टाकल्या आणि खाली रग बी आतरून घेतली. आता मस्तपैकी झोपू आणि तुम्ही पण झोपा. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्याला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.